अगं बायांनो, तुम्ही स्वतः सोशल मीडियावर स्वतःच्या लाईफचा बाजार मांडताय, स्वतःच्या इज्जतीचा बाजार मांडताय। मी कुणी एकासाठी बोलत नाही, त्याच्यात मी सुद्धा आली। मला एक सांगा, हिनं हिच्या कुटाने सोशल मीडियावर करायचे, तिनं तिच्या कुटाने करायचे। आज आपलं वय 35 ते 40च्या घरात गेलेलं आहे, आपले लेकरं कळते झालेले आहेत। मग आपल्याला पोरं असू देत किंवा पुरी असू देत, ही कळते झालेले आहेत। आता मला तर सून आलेले, मी सरळच सांगते, पण उद्या तुम्हाला सुद्धा आज ना उद्या सून येतील, जावाई येतील, आणि ह्याच सुननं किंवा जावाईनं तुमची अशी एकूणमेकाची इज्जत काढणे, आमकेकडं टमकं गेलं, टमकेकडं आमकं आलं, एकूणमेकीच्या जर इज्जतीचा कचरा करायलेले जर तुमच्या सुननं किंवा जावाईनं व्हिडिओ बघितले, काय समजतील होते? तुम्हीच सांगा ना, काय समजतील तुम्हाला? काय घेणं ना देणं, खुशाल का पाहुणं? विनाकारणच ही इज्जतीचा कचरा करतोय ना आपण सोशल मीडियावर। हे कुठंतरी थांबलं पाहिजे असं तुम्हाला वाटत नाही का? कारण आपण वैयक्तिक एकटे असतो तर ठीक आहे, आपल्याला मुलं बाळ नसते तरी पण ठीक आहे ह्या सगळ्या गोष्टी, किंवा आपल्याला नातेवाईक नसते तरी पण ठीक आहे ह्या सगळ्या गोष्टी। उद्या तुमच्या पोराचं लग्न जमवायला गेले किंवा पुरीचं लग्न जमवायला गेले आणि त्याच पाहुण्यानं जर तुमचा व्हिडिओ युट्यूबवर बघितलेला असला घाण शब्दातला, किंवा कुणीतरी तुमच्याविषयी बोललेलं, किंवा कुणीतरी वाईट बोललेलं, किंवा तुम्ही स्वतःच वाईट शब्दात बोललेलं, ही जर, तर ती काय म्हणतील? नको बाबा, नको बाबा, आम्हाला ह्या घरात द्यायचीच नाही, ह्या बाईला इज्जत नाही बाबा। ज्या घरातली बाई अशी आहे, एवढ्या घाण शब्दात सोशल मीडियावर बोलते, एवढ्या घाण शब्दात तिची लोक इज्जत काढतात, एवढ्या घाण कमेंट त्या बाईला आहेत। उद्या जर आम्ही हिच्या घरात आमची मुलगी दिली तर उद्या ही काय सुनाला नीट सांभाळणार आहे? हीच बोलणार झाले। आणि समजा तुमच्या पुरीला जर कुणाच्या घरात द्यायचं असेल आणि त्या घरातल्या लोकांनी जर तुमचा असा घाण व्हिडिओ बघितला तर त्या घरातले लोक काय म्हणतील? नको बाबा तिची पोरगी आपल्या घरात, म्हणतील का नाही? मग ती कुणी असू देत बरं का, मी सुद्धा, नको बाबा तिची पोरगी आपल्या घरात। अहो तिची आई काय घाण शब्दात बोलती, काय वळण नाही, किंवा तिच्या आईविषयी ती दुसरी बाईनं असं बोलली होती हो, मग तिच्या आईचा आशय म्हणलेस पोरगी त्याच वळणातली असणार, कारण 18-19 वर्ष आईपाशीच असते ना ती पोरगी, मग तीच वळण असेल। नको बाबा, आपल्याला काय त्या घरातली पोरगी करायचीच नाही, म्हणतील का नाही? बरं ठीक आहे, आता ही लग्न जमवायचा आणि जमायचा विषय थोड्या वेळासाठी बाजूला ठेवा। समजा तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न झालं बी, तरी समजा तुमच्या मुलाचं लग्न झालं आणि सून घरात आली, उद्या कसं आहे, मायलिकीचं जमत नाही, सासूनाचं तर कशी होऊन पटणार आहे? मग समजा तुमचं आणि तुमच्या सुनाचे काय वाद झाले, तुम्ही तुमच्या लेकाला सांगितले किंवा लेकानं बघितले, आणि तुमच्या सुनाला जर लेक दाब द्यायला गेला तर तुमची सून काय म्हणणार माहिती आहे? तुझी आई किती शहाणी आहे सगळ्या दुनियाला माहिती आहे, सोशल मीडियावरती सगळी दुनिया बघते, तुम्हाला नको शिकवू, जाऊन आधी तुझ्या आईला बोल। किंवा बाहेरचे लोक पुन्हा काय म्हणणार? सुनाची ती तक्रार, नाही ती बाई पहिलेपासूनच आगूज आहे हो, का तर आपण दाखवलेलं आहे त्यांना की आपला स्वभाव कसा आहे, आपण कसे आहेत, त्यांना काय माहित असते आपल्या घरातलं? आपण स्वतः आपलं सगळं दाखवलेलं असतं की आपण ह्याचं काहीतरी म्हणायचं आणि त्यानं आपलं काहीतरी करायचं ना आपण त्याचं करायचं। ह्या करण्याच्या नादात आपण आत्ता समजतोय आपण एकटेच आहेत, पण आपण पुढचा विचार करतो का? जेव्हा आपण सोशल मीडियावर असे व्हिडिओ सोडतो का, हे व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होतात, त्यावेळेला आपण पुढचा विचार नाही करत। किंवा आपली मुलगी दुसऱ्याच्या कुणाच तरी घरात गेली लग्न झाल्यानंतरच्या, आणि तिथं समजा त्या नवरा बायकोचं वाद झालं, तर ती जावाई किंवा तिचे आई वडील काय म्हणणार आहेत? माईसारखीच आहेच म्हणणार आहेत, तू का गाज, तुझी माई बी अशीच होती, सगळी दुनिया बघत होती म्हणणार, सगळी दुनिया थुथू करत होती तुझ्या माईला। ही विषय आपल्या पुरीला ऐकावे लागणार आहेत सासरच्या लोकांकडून, तिच्या नवऱ्याकडून। मग तुम्ही फक्त आत्तापुरता विचार नका करू। आपण जेव्हा, मी म्हणजे कुणावरच उद्देशून बोलत नाही, एक सगळ्याच बायकांना सांगते, ज्या बायका आपल्या संसाराचा तमाशा मांडत असतील, नवरा बायकोच्या भांडणाचा तमाशा मांडत असतील, किंवा बहिणी बहिणीच्या भांडणाचा तमाशा, किंवा इतर कुठलेही आपल्या वैयक्तिक पर्सनल गोष्टीचे लाईव्ह घेऊन दाखवत असतील, तमाशे मांडत असतील ना, तर ही त्या सगळ्याच महिलांसाठी आहे बरं का। तुम्ही आत्ता एकटे आहेत बोलायला, पण उद्या तुमच्या घरात सून येणार आहे किंवा तुमची मुलगी लोकांच्या घरात जाणार आहे, तेव्हा मुलगी जर लोकांच्या घरात गेली तर त्या मुलीला बरं वाटेल का? की बाबा त्या मुलीचा नवरा मला, अगं तुझी आई किती शहाणी आहे, तू आईसारखीच वळणाची आहेस, आम्हाला वाटलं होतं तू तरी चांगली असशील म्हणून आम्ही केलं, पण अजिबात नाही, तुझ्या आईचं रक्त आलेलंच आहे, तू तुझ्या आईसारखीच आहेस, अगं तुझ्या आईला सगळे लोक थुथू करीत होते, तू आम्हाला नको शिकू, हीच भाषा जावयाची असणार आहे। आणि सुनबी असंच बोलणार आहे नवऱ्याला
किंवा सुनेच्या माहेरचे पाहुणे रावळे सुद्धा आम्हाला, आम्ही पहिलंच तुमचे व्हिडिओ बघितले होते तेव्हा जर आम्ही सुधारला असतो तर बरं झालं असतं बाई, नसती पोरगी तुमच्या घरात दिली तर. पण आम्हाला वाटलं की बाबा ती चला ठीक आहे सोशल मीडियावर बोलत असेल पण घरात तिचा स्वभाव चांगला असेल, सुनाला चांगलं सांभाळील. आमचा कुठंतरी हा गैरसमज झालता म्हणून आम्ही कुठं काय माहिती तुमच्या घरात पोरगी दिली. आम्ही पहिलंच बघितलं होतं बाई तो अशी आईच. ही शब्द आपल्या लेकाला आणि मुलाला आणि मुलीला ऐकून घ्यावे लागतील. म्हणून हा तरी विचार करा, उद्या आपल्याला सून येणार आहे, परत आपली मुलगी कोणाच्यात तरी जाणार आहे, म्हणजे आपल्याला जावाई सुद्धा येणार आहे. पोरगा आपलं असतं. आत्ता पोरानं जरी आपले व्हिडिओ बघितले बी, त्या पोराला जरी नाही आवडलं तरी सुद्धा ती पोरगा आई आहेत तुम्ही म्हणून सांगण्याचा प्रयत्न करत नाही, किंवा जरी केला जरी असला तरी तुम्ही ऐकत नाहीत म्हणून पोरग विषय सोडू शकतं. का तर तो तुमच्या पोटचा गोळा आहे म्हणून तो तुमचा अपमान नाही करू शकत. पण सून ही परक्या घरून आलेली असती. तिला तुमचा एवढा आदर नसतो जेवढा तुमच्या पोराला जाणीव आदर असती तेवढी. आणि इकडे बी तीच असतं. मुलगी तुमची आहे, मुलीला जरी एखादी गोष्ट नाही आवडली तरी तुम्ही आई आहेत ह्या नात्याने ती बोलू शकत नाही. पण जावाई ही परकेच आहे आणि तुमच्या मुलीला टॉर्चर करण्यासाठी काहीच वेळ लागत नाही जावायला अशा गोष्टी बोलायला. म्हणून तुम्ही जेव्हा सोशल मीडियावर आपल्या संसाराचा, आपल्या लाईफचा किंवा आपल्या पर्सनल कुठल्याही गोष्टीचा बाजार मांडताना ना जरा विचार करून मांडा. आपल्याला अख्खं आयुष्य पडलंय आणि सोशल मीडिया म्हणजे आपली लाईफ नाही हो. ठीक आहे आत्ता तुम्हाला बोलता येतं, घडाघडा बोलताय, आत्ता तुम्ही तरुण आहेत म्हणून सोशल मीडियावर बोलताय, पण उद्या तुम्ही म्हातारे झाले, तुमचे दात पडले तर तुम्हाला सोशल मीडियावर काही किंमत राहणार आहे का? कोण तुम्हाला बोलता येणार आहे का? काय बाबा चाल करत. पण त्यावेळेला जी तुम्ही आत्ता घालवलेली इज्जत आहे ना, आत्ता घालवलेली तुमच्या जावयाच्या सुनेच्या नजरेत, ती वापस येणार नाही. म्हणून जेव्हा आपण सोशल मीडियावर काही व्हिडिओ वगैरे अपलोड करतोय, बोलतोय ना, तेव्हा थोडासा विचार करावं. ही लय चार माणसात पसरतंय, लय बेकार आहे हो सोशल मीडिया, लय बेकार. पहिले ही गावातले भांडणं ती बरे होते ह्याच्यापेक्षा, का तर ती फक्त एका गावापुरतेच असायचे. बायकांची घाणेरडी टीचा झाली, इज्जतीचा कचरा झाला तर ती फक्त गावातच व्हायचा आणि चुकून माकून शेजाऱ्या पाजाऱ्याने इकून मेकापाशी घराने केलं तर व्हायचा. पण आता तसं नाही. समजा आपण एका जिल्ह्यातलं असलो तर आपल्याला तिसऱ्या जिल्ह्यातले सुद्धा ओळखतात लोक. तिथे गेले की विचारतात. आता मला सुद्धा आम्ही कितीतरी वेळा असं येडाईला वगैरे गेलो ना येरमाळ्याला, ती तर माझे व्हिडिओ काही बघणारे जवळ येतात आणि विचारतात तुम्ही ताई साहेब का? आम्हाला सेल्फी काढायची. कितीतरी वेळा मला हा अनुभव घडलेला आहे. आम्ही येडाईला, तुळजापूरला, जेजुरीला गेलो ना, कितीतरी वेळा मला हा अनुभव आलेला आहे की येऊन विचारतात. मग मला सांगा, मी त्यांना ओळखतच नसते का? तर त्यांचे काही व्हिडिओ नसतात, आपण त्यांना बघितलेलंच नसतं. पण जे आपले व्हिडिओ बघणारे आहेत ना, तर ती लोक आपल्याला कुठंतरी ओळखतात. मग आपली ओळख अशी निर्माण करा की समोरच्या व्यक्तीला आदर्श वाटला पाहिजे. काय होते माहिती आहे का, आपण सोशल मीडियावर, आता माझ्याकडून सुद्धा चुकी झाली ना, माझ्याकडून सुद्धा मी कधीच घाणेरड्या शब्दात शिवीगाळचे वगैरे व्हिडिओ कधीच टाकत नव्हते. पण मध्ये संगीतानं, मी जेव्हा जरांगे पाटलांविषयी संगीताला बोलायला गेले तेव्हा संगीताला राग आला, तिनं माझ्यावर वाईट शब्दात बोलली. पण मी सुद्धा सगळं भान हरवून तिला त्याच शब्दात प्रत्युत्तर दिलं. मग मला सांगा, आता काही लोकांनी संगीताचा व्हिडिओज बघितलेला नसेल, फक्त माझाच बघितला. मग जे लोक मला चांगलं समजत होते त्या लोकांना काय वाटलं असेल की बाबा आम्ही ताईसाहेबांना किती चांगलं समजत होतो, पण बघा किती घाणेरड्या शब्दात ह्या सुद्धा बोलतात, म्हणजे ह्या सुद्धा इतर बायकांसारख्याच आहेत. हा बघण्याचा दृष्टिकोन आपल्या शब्दांमुळे बदलतो लोकांचा. बघण्याचा दृष्टिकोन, आपल्याला चार माणसं ओळखायला लागलेत ना, तर आपण आपले शब्द सांभाळून बोलणं गरजेचं आहे. नाहीतर मग आपल्या लाईफचं वाटोळं व्हायला काही विषय लागत नाही. कारण कसं आहे, ठीक आहे हो तुम्ही पैसा अडका सगळं कमवाल, पण सगळ्यात महत्त्वाचं आहे इज्जत. आपण मरताना काही संकट घेऊन जाणार नाही, इज्जत घेऊन जातोय. कारण आपण मेल्यानंतर मागं चार माणसं आपल्या बाबतीत बोलणारे असतात. तुम्ही किती कमवलं हे बोलण्यापेक्षा तो माणूस कसा होता ही लोक बोलतात. ह्या गोष्टीकडे लक्ष द्या. बाकी तुमची मर्जी आहे. जे माझ्या मनाला वाटलं ते मी बोलले, त्यामुळं कुणाला वाईट वाटलं असेल तर काहीच हरकत नाही. फक्त जी सत्य गोष्ट आहे मी ती बोलली.